जय शिवराय. सार्वत्रिक निवडणूक 2025-26 हो घातलेल्या महाराष्ट्राच्या अनेक वर्षाच्या प्रलंबित असलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये प्रथमतःच मनसर ही ग्रामपंचायत मधून आता पंचायत झालेली आहे, म्हणजे नगरपंचायत झालेली आहे. त्यामुळे या नगरपंचायतीवर कुणाचा झेंडा फडकणार, मनसरवासी कुणाच्या हातामध्ये सत्ता देणार, अशा पद्धतीचा आता बिगुल वाजलेला आहे. आणि या निवडणुकीच्या दरम्यान 17 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशा पद्धतीची रचनात्मक असलेली लढाई या मनसर शहरामध्ये होऊ घातलेली आहे. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण महिला म्हणून त्या ठिकाणी अनेक पक्षांनी आपापले उमेदवार उभे केलेले आहेत. आणि त्या ठिकाणी हा प्रभाग क्रमांक वॉर्ड क्रमांक जो 1 आहे तसं पाहिलं तर हे किसनराव मानकले स्वर्गीय लोकनेते किसनराव मानकले साहेबांचा हा मतदारसंघ आहे. आणि अण्णाच्या प्रती आमच्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या भावना अतिशय अंतःकरणाशी जोडल्या गेलेल्या आहेत. किसनरावांचं तर आमच्या नवी मुंबईला आमचे वडील भीमाईश्वर सोडून आमच्याकडे नेहमी मुंबईला आला की मुक्काम असायचा. त्यांचे ते गुण घेऊनच मी दशक्या छोटे छोटे कार्यक्रम माहिती साधारण लोकांना भेटणं. खरं तर माझ्या आमदारकीचा जो टेंबा मिरवला जातोय महाराष्ट्रामध्ये त्याच्या पाठीमागं खरं तर किसनराव मानकले साहेब आहेत, त्यांची प्रेरणा आहे. आणि म्हणून वॉर्ड क्रमांक 1 मध्ये त्यांच्या कुटुंबातून आदरणीय वंदना कैलास मानकले या उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी 2 फॉर्म भरलेले आहेत. त्यातला 1 फॉर्म आहे तो त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भरलेला आहे आणि दुसरा अपक्ष भरलेला आहे. त्याच प्रभागामधून आमच्या शिल्पा अमोल काजळे ज्या माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या आहेत, डाव्या बाजूला आमचे जिल्हा प्रमुख पक्षाचे बसलेले आहेत, आमचे शहर तालुका असलेल्या तालुक्याचे प्रमुख बसलेले आहेत, दत्ता काजळे इथं बसलेले आहेत. आम्ही सगळी जी मंडळी इथं आहोत. शिवसेना पक्षाच्या वतीने मनसरकरांना मला आव्हान करायचं आहे की किसनराव मानकले साहेबांनी जी सेवा केली त्या कुटुंबाला लढतच असू नये असं आमचं म्हणणं आहे. त्या प्रभागामध्ये तरी ती जागा बिनविरोध जावी, ती जागा अपक्ष जावी, अपक्षाच्या माध्यमातून त्यांचा फॉर्म अबाधित राहावा आणि 1 सीट मनसरचं निवडून गेलं असं जाहीर व्हावं असं मला माघारीच्या दिवशी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि मातेच्या अंतकरणामधून सांगतो, याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही. आज व्यक्तीला त्या कुटुंबाशी असलेला आमचा जिव्हाळा प्रेम आपुलकीचे संबंध पाहता त्या कुटुंबामध्ये आता लाला बँकेचं नेतृत्व सन्माननीय चेअरमन आमचे मित्र आपल्याला माहिती आहे युवराजचे काम पाहतात. त्यामुळे या कुटुंबाशी अतिशय जिव्हाळा आमच्या शिवसेना परिवाराचा राहिलेला आहे. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे या कुटुंबाला सुद्धा की आपण अपक्ष म्हणून जर उभे राहिला तर आपल्याला 100% दोन्ही पक्ष किंवा सर्व इतर पक्ष सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विरोध करायला मदत करतील. मी आदरणीय आमच्या ज्या शिल्पा अमोल काजळे आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे की आपण बिनशर्त माघार घेतली पाहिजे. मी विनंती त्यांना केली, त्याप्रमाणे ते इथं आल्यात आणि पक्षाचा आदेश शिरसंवाद मानून त्यांनी हे स्वर्गीय किसनराव मानकले साहेबांच्या कुटुंबाला शिवसेना इथून 100% बिनविरोधसाठी पाठिंबा देते. आणि आमचा शिवधनुष्यबाणाचा तिथला 1 नंबर वॉर्ड मधला फॉर्म आम्ही मागे घेतोय. आणि किसनरावांच्या स्मृतीला उजाळा मिळावा, त्यांच्या कुटुंबाची खरं तर त्यांच्या उपकारातून आम्ही उतराय होऊ शकत नाही, पण तो तेवढंच आम्हाला जेवढं काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेना परिवार करतोय. बाकी इतर ठिकाणी आम्ही तोलामोलाची लढाई करू. सन्मानित त्या लढाईमध्ये मनसरवासियांनी या लढाईमध्ये आम्हाला उजवी द्यावी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे तिथं आपण पाहताय त्या चौकाची जी ते देखणेपण आहे त्या देखणेपणाला जर समजा आपल्या सर्वांना जर पाहायचं असेल अतिशय सन्मानपूर्वक तर मनसरच्या नगरपंचायतीला या पहिल्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम कुठला झेंडा फडकला तर तो भगवान झेंडा त्यागाचा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा. अशा पद्धतीची मी विनंती माझ्या मनसरच्या सर्व मतदार बंधू भगिनींना करतो. जय शिवराय.